नमस्कार, मी सौरभ नाईक. आपण पाहताय एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्र नामा. महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी कोणते निर्णय घेतले, कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सह्याद्री अतिथीगृह येथून थेट आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील 20 प्रमुख विकास प्रकल्पांचा वॉर रूम बैठकीत सविस्तर आढावा घेतला. यामध्ये महाराष्ट्रातील मेट्रो, शहरी वाहतूक, पायाभूत सुविधा, पाणी पुरवठा आणि जल व्यवस्थापन यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि लोकाभिमुख प्रकल्पांचा समावेश आहे. हे सगळे महत्त्वाकांक्षी प्रकल्प निश्चित कालमर्यादेत पूर्ण व्हावेत यासाठी मुख्यमंत्र्यांनी गतीनं काम करण्याचे निर्देश दिले. चालणार नाही मला, तुम्ही त्याचं रिझॉल्व्ह करा, प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करा. टाइम लाईन इज टाइम लाईन. या उच्चस्तरीय बैठकीला संबंधित विविध विभागांचे सर्व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य कांस्य पुतळ्याचं उत्साहात अनावरण करण्यात आलं. 8 फुटांच्या चबुतऱ्यावर उभारलेला हा 12 फुटांचा अर्थपुतळा शिल्पकार नितीन गोरडे यांनी साकारलेला आहे. तो विमानतळावर येणाऱ्या सांस्कृतिक आकर्षणाचं मुख्य केंद्र ठरणार आहे. मला विश्वास आहे या आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणारा आणि जाणारा प्रत्येक प्रवासी हा महाराजांच्या या प्रतिमेतून, महाराजांच्या पुतळ्यातून, महाराजांच्या स्मारकातून त्या ठिकाणी ऊर्जा प्राप्त करेल. या ऐतिहासिक सोहळ्याला वनमंत्री गणेश नाईक, महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि स्वर्गीय दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुतळ्याच्या अनावरणानंतर मुख्यमंत्र्यांनी विमानतळ टर्मिनलच्या कामांचा आढावा घेतला. तसंच विमानतळ परिसरातील दिव्यांगांद्वारे संचालित मिट्टी कॅफेला भेट देऊन तेथील कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील रेल्वे फाटकांच्या ठिकाणी उड्डाणपूल आणि भुयारी मार्ग बांधण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली. या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी फुटून प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि वेगवान होणार आहे. फडणवीसांनी यावेळी राज्यातील सर्व रेल्वे मार्गावरील लेव्हल क्रॉसिंग टप्प्याटप्प्यानं हटवून महाराष्ट्राला लेव्हल क्रॉसिंग मुक्त करण्यावर भर दिला. ठाणे समूह पुनर्विकास प्रकल्प आणि एमआयडीसीशी संबंधित विषयांबाबत आयोजित विशेष बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. ठाणे शहरातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना तात्काळ दिलासा देण्यासाठी क्लस्टर योजनेला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. एमआयडीसीची 60.72 हेक्टर जमीन पुनर्वसनासाठी लवकर हस्तांतरित करण्याचे आदेश त्यांनी दिले. यासोबतच ठाणे जिल्हा, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि वसई विरार क्षेत्रातील एमआयडीसी हद्दीतील क्लस्टर प्रकल्पांना गती देण्यासाठी त्यांना व्हायटल पब्लिक हाऊसिंग प्रोजेक्ट घोषित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बेस्ट टर्न अराउंड प्रोजेक्ट अंतर्गत बस आगारांच्या आधुनिकीकरणाबाबत एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जनहित, कर्मचारी हित आणि शहराचा दीर्घकालीन विकास लक्षात घेऊन बेस्टचा महत्वाकांक्षी आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले. बेस्टच्या जमिनी न विकता सार्वजनिक, खासगी भागीदारी आणि दीर्घकालीन भाडेपट्टा मॉडेलद्वारे डेपो परिसप्प्यात केला जाणार आहे. नवीन आराखड्यानुसार निवडक डेपोमध्ये मराठी चित्रपटांसाठी समर्पित चित्रपटगृह, क्रीडा आणि सांस्कृतिक सुविधा आणि कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक निवासी संकुलं उभारली जातील. तसंच मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दहिसर, मानखुर्द, मुलुंडसह विविध वेशींवरील नाके अत्याधुनिक ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित केले जाणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अंतर्गत दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसंदर्भात अल्पसंख्याक विकास विभागाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी अल्पसंख्याक समाजातील घटकांना शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत मुख्य प्रवाहात आणण्याचं शासनाचं उद्दिष्ट असल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी मार्टी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि नामांकित कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या अंतर्गत या कंपनी पुण्यात 5G उपकरणं आणि AI आधारित नेटवर्किंग उत्पादनांसाठी 1,500 कोटींची गुंतवणूक करणार आहे. याद्वारे 4,000 रोजगार निर्माण होतील. तसंच RSA लॉजिस्टिक्स कंपनी रायगडमधील उरण JNPA येथे 2,580 कोटींचा अल्ट्रा मेगा लॉजिस्टिक्स पार्क उभारणार आहे आणि यातनं 750 जणांना रोजगार मिळेल. महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान क्षेत्राला मोठी गती देणाऱ्या या सोहळ्याला JBLचे CEO माईक दस्तूर, RSAचे संचालक अजय शहा आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. तर या होत्या या आठवड्याच्या महत्त्वाच्या बातम्या. पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोवर नमस्कार.